पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस गावातील पंचशील नगर परिसरात जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। एका कागदावर तब्बल 30 जणांची नावे लिहून त्यावर लिंबू, हळद आणि कुंकू लावलेला आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले व नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या मनातली भीती दूर केली। दरम्यान अज्ञात व्यक्तीविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मी कार्यकर्ती आहे। दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये पंचशील जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये एक ह्या चौकामध्ये उतारे टाकण्यात आले होते। त्यामध्ये लिंबू आणि त्याला लवंगा टोचण्यात आल्या होत्या आणि एका चिठ्ठीवरती 30 लोकांची नावं, त्यात मुलांचाही समावेश आहे आणि त्याच्यामुळे ह्या वस्तीमधल्या लोकांच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीमुळे लोकांना वाटतं की आमचं काहीतरी वाईट होईल। पण त्यांच्या मनामध्ये असणारी भीती दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद करत आहोत आणि त्यांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न आहोत। ज्यांनी कोणी हे उतारे टाकून लोकांच्या मनामध्ये भीती, दहशत पसरवण्याचं जे कोणी काम केलेलं आहे त्यांच्यावरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही यवत पोलीस स्टेशनमध्ये देशमुख सरांच्याकडे मागणी केली असता काल त्यांनी लगेचच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या लोकांच्या मनातली भीती दूर करणार आहोत। असं कुठेही उतारा टाकला तर कोणाचं वाईट होत नसतं। आपण बघतो आता इलेक्शन आलेले आहेत आणि अशा बऱ्याच ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे उतारे टाकण्याचे प्रकार घडत असतात। तर पोलिसांनी तात्परतेने लगेचच अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून हे गुन्ह्यांना कुठेतरी म्हणजे की ती थांबवण्यासाठी हे गुन्हे जर का झाले तर नक्कीच याचा कुठेतरी आपल्याला फायदा होऊ शकतो आणि लोकांना याच्यातून भीतीतून मुक्त करू शकतो।